तुम्हाला जसा बोललो होतो की जोधपूरला जाणार आहे. जोधपूरला काल पोचलो आणि आज सकाळी आम्ही एका पॅलेसला आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी कसं काय सर्व काय. इकडे या गोष्टी काय अलाउड नाही, ट्रायपॉड वगैरे. तर मी आता आहे उमेद भवन पॅलेसमध्ये. तर हा पॅलेस लग्न म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग या गोष्टींसाठी जाणला जातो आणि फार सुंदर असं प्रायव्हेट प्रॉपर्टी ही बेसिकली. सो इथे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स थोडे आहेत. तर मित्रांनो, आता उमेद भवनमधून आम्ही आलो होतो. उमेद भवन पॅलेस जे मी तसं तुम्हाला दाखवलं. तिकडे ते राजा अजूनही राहतात आणि अर्धी त्यांची प्रॉपर्टी टुरिस्टसाठी ओपन ठेवली आहे. जुन्या जमान्यातल्या गोष्टी वगैरे आहेत बऱ्याचशा आणि फार सुंदर असं बांधलं होतं त्यांनी. आता आलो आहे जसवंत ताडा. हे काय म्हणजे हे जो मारवाडचा राजा होता, मारवाडचा राजा लाईक जसवंत सिंग सेकंड तो होता. त्याच्या मरण्यानंतर ही जागा बनवली आहे. त्याच्या काय बोलतात ते, अच्छा, म्हणजे त्याला शो ट्रिब्यूट दिला. ट्रिब्यूट दिला त्यांना. तर मग इकडे ते आहे आणि हा मेहरानगड फोर्ट. तर मेहरानगड फोर्टलाच आम्ही जाणार होतो, पण ऊन असल्याने आम्ही गेलो नाही तिकडे. तिथे नंतरच जाऊ आता थोडा संध्याकाळच्या टायमाला, कारण की ते चालायला पण भरपूर आहे. तर मग आता इकडे पहिलं आलं जसवंत ताडामध्ये. तर चल बघूत, ते पण दाखवतो तुम्हाला फटाफट एकदम. जसवंत ताडानंतर आम्ही मेहरणगड फोर्टला गेलो. जसं तुम्हाला मी बोललोच होतो, मेहरणगड फोर्ट फार मोठा फोर्ट आहे. 1200 एकर एवढा मोठा फोर्ट येतो. 1459ला त्याची बोलताना म्हणजे तो बांधला गेला होता. त्या टायमाला फार जुना पण आहे आणि फार मोठा पण आहे. सर्वच तेच होतं. ते जुने म्हणजे राजाच्याच बऱ्याचशा गोष्टी होत्या आतमध्ये आणि फार फिरण्यासारखं होतं. मेहरणगड फोर्टची खास बात ही होती की तिथले आर्किटेक्चर्स जे होते ते मस्त बघण्यालायक होते. म्हणजे ते ज्यांचं डिझाईन त्या पद्धतीने जे बांधले होते फार तेच मस्त होतं एकदम. बाकी एवढं काय नाही. मित्रांनो, आता मी आहे मेहरणगड फोर्टवर. सो बघितलं जसं तुम्हाला दाखवतो मी अजून काय काय भारी. आणि इथून पूर्ण जोधपूर तुम्ही बघू शकता.
जोधपूरला थांबून आता फायनली आम्ही चाललो आहे जैसलमेरला. जैसलमेर लांब आहे तर ट्रॅव्हलिंगलाच जाईल बराच, म्हणजे दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगलाच जाईल. त्यानंतर मग आज तर ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. जैसलमेरला जाता जाता 10-15 किलोमीटर अलीकडे जैसलमेरच्या आम्हाला इकडे मिलिटरी वॉर म्युझियम करून जागा इकडे, जिकडे आता मी जाईल तर समजेल, पण इकडे वाटतं वेपन्स आहे, जेव्हा वॉर झाली होती ते जे वेपन्स वगैरे ते ठेवलेले ते बघायला मिळतील. आणि बघू कसं काय, तुम्हाला दाखवतो पण इथं त्या गोष्टी काय कसे काय. आणि चांगलं आहे. अजून जैसलमेरला पोचलो नाही. जैसलमेरला पण भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. आज नाही ते उद्या आहे, ते पण दाखवू आणि करू, एन्जॉय करा. मित्रांनो, ही खरंखरचे वेपन्स म्हणजे जी टँक आहे, ही ट्रक आहे, ही खरंखरची आहे. फक्त ह्यांना त्यांनी पेंट वगैरे करून मेंटेन, म्हणजे थोडं मेंटेन ठेवलं दाखवायला. पण हे त्या टायमाचं रिअल सर्व आहे. सर्व म्हणजे जेव्हा पाकिस्तानला आपण हरवलं तर मग यांच्या ज्या वेपन्स आणि जे टँक्स वगैरे ते आपण कब्जा केले इंडियावाल्यांनी. आणि इकडे जस्ट म्हणजे ठेवलं आहे त्या वॉरचं महत्त्व वगैरे, आणि बेसिकली नॉर्मलच्या गोष्टी सांगण्यापुरती, हिस्ट्री म्हणजे दाखवण्यापुरती अशा ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी. पण काही काहींना वाटेल की हे असे शाईन करतात आहे किंवा म्हणजे नॉर्मली असं ते वाटत नाही की जुन्या जमान्यातले, पण ते आहे जुनंच. पण ह्या लोकांनी ते म्हणजे मेंटेन असं कलर वगैरे ठेवून मेंटेन ठेवलेलं आहे त्या गोष्टी दाखवण्यासाठी बस. पूर्ण हिस्ट्री अबाउट द वॉर आणि रिअल वेपन्स ठेवलेले सर्व काय पाकिस्तानचे जप्त केलेले, आणि आपले जेवढे सोल्जर्स होते त्या लोकांची हिस्ट्री वगैरे दिलेली ते सर्व काय.